सवंगड्यांचं भजन करतायत. आणि एके दिवशी काय झालं, भक्त प्रल्हाद पित्याच्या समोर आले. आता त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं आणि हिरण्यकश्यप त्या ठिकाणी सिंहासनावरती बसलेला होता. हिरण्यकश्यप ते सिंहासन पण तयार करा. हिरण्यकश्यपूला जरा लवकर आणा. हिरण्यकश्यप इकडे लक्ष द्या. भक्त प्रल्हादांचं त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या पित्याच्या जवळ भक्त प्रल्हाद आले. पिता त्या ठिकाणी बसलेला आहे सिंहासनावरती, बरं का. पिता सिंहासनावरती बसलेला आहे आणि भक्त प्रल्हादाला पिता विचारतो, प्रल्हादा तुला शाळेमध्ये काय काय शिकवलं आजपर्यंत? प्रल्हादा जे काही चांगलं शिकवलं असेल ते मला वर्णन करून सांग. प्रल्हाद पित्याच्या समोर हात जोडून उभे राहतात आणि हात जोडून पित्याला सांगतात, पिताश्री आता जे शिकवलंय ते चांगलं शिकवलंय आणि ते चांगलं शिकवलेलं मी तुम्हाला सांगणार आहे. काय? श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यात्म निवेदनम. सांगतात 9 प्रकारची भक्ती सांगतात आणि जसं या नारायणाची 9 प्रकारची भक्ती हिरण्यकश्यपूने ऐकली तसं महाराज हिरण्यकश्यपूने क्रोधाने डोळे लाल केले. लाल बुंद त्या ठिकाणी डोळे झालेले आहेत. हिरण्यकश्यपू रागाने त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाला बघतोय. अरे नराधमा तुला लाज वाटते का? अरे पिता आहे तुझा हिरण्यकश्यपू आणि पित्याच्या शत्रूची तू त्या ठिकाणी स्तुती करत आहे. पित्याच्या शत्रूची त्या ठिकाणी तू भक्ती करायचा उपदेश करत आहे. धिक्कार असो अशा पुत्रावरती. आणि असं म्हटल्यानंतर हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी दूर फेकून देतात महाराज. फेका थोडस, थोडा खाली आणि आता भक्त प्रल्हाद महाराज हात जोडून पित्यासमोर उभे आहेत. पिता क्रोधात आहे आणि क्रोधामध्ये भक्त प्रल्हादाला पिता म्हणतोय, प्रल्हादा सांग तुझा नारायण कुठे आहे? एवढा तुला नारायणावरती तुझा विश्वास आहे ना? सांग मला तुझा नारायण कुठे आहे? प्रल्हादाला असं म्हटल्यानंतर महाराज प्रल्हादाने पित्यासमोर हात जोडले आणि प्रल्हाद अतिशय विनय भावाने सांगतायत, पिताश्री अहो माझा देव कुठे नाही सांगा. विठ्ठल जळी स्थळी बलिनारिता ठाव नाही उरला. सगळीकडे भगवान परमात्मा माझा पूर्ण उरलेला आहे आणि सगळीकडे माझा भगवान परमात्मा आहे. मग हिरण्यकश्यपूला आणखी राग येतो. हिरण्यकश्यपू म्हणतो, अच्छा सगळीकडे जर तुझा भगवान आहे तर या खांबामध्ये तुझा भगवान आहे का? शेजारीच एक खांब होता आणि त्या खांबाला हिरण्यकश्यप म्हणतो, याच्यामध्ये तुझा भगवान आहे का? प्रल्हाद म्हणतो, पिताश्री हो, याच्यामध्ये सुद्धा माझा भगवान परमात्मा आहे. आणि आता हिरण्यकश्यपूला क्रोध अनावर होतो. हिरण्यकश्यप त्या खांबाला लाथ मारतो आणि लाथ मारल्यासोबत महाराज त्यांची जीभ अशी त्या ठिकाणी जीभ त्यांची क्रोधाने त्या ठिकाणी त्यांचे डोळे क्रोधाने भरलेले आहेत. ते त्या ठिकाणी सगळीकडे तांडवनृत्य करत आहेत. सगळीकडे नाचत आहेत. पृथ्वीला त्या ठिकाणी गर्जना करीत आहे आणि सगळी पृथ्वी महाराज बदललेली आहे. नरसिंह भगवंताचं रुद्र रूप पाहून सगळे जण भयभीत झालेले आहेत. आता नरसिंह भगवंत आणि हिरण्यकश्यप यांच्यामध्ये युद्ध चालू होतं. युद्ध चालू झाल्यानंतर महाराज हिरण्यकश्यपूला नरसिंह भगवंत त्या ठिकाणी मुष्टी युद्ध चालू
आणि महालाच्या ठिकाणी उंबरठ्यावरती येतात. महालाच्या उंबरठ्यावर हिरण्यकश्यपूला घेऊन नरसिंह भगवंत येतात आणि त्याला आपल्या मांडीवरती त्या ठिकाणी आडवा करतात. हिरण्यकश्यपूला मांडीवरती आडवा करतात. नरसिंह भगवंताची नखे एकदम मोठीच्या मोठी महाराज, आणि ती नखे एकदम तीक्ष्ण धारदार शस्त्रासारखी. आणि हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी नरसिंह भगवंत म्हणतात, बघ हिरण्यकश्यपू, तू म्हणला होता ना दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, आता संध्याकाळची वेळ आहे. तू म्हणला होता ना घराच्या आत मरणार नाही, घराच्या बाहेर मरणार नाही, आपण उंबरठ्यावरती आहोत म्हणे. तू म्हणला होता ना 12 महिन्यामध्ये एकाही महिन्यामध्ये मरणार नाही, मी तुझ्यासाठी अधिक मास तयार केला आहे म्हणे. आणि तू म्हटला होता ना मी मनुष्याकडून मरणार नाही, मी प्राण्याकडून मरणार नाही. बघ मी नरसिंह म्हणून आलेला आहे, अर्धा त्या ठिकाणी मनुष्य आहे, अर्धा प्राणी आहे. तू म्हटला होता ना कोणत्या अस्त्राने मरणार नाही, शस्त्राने मरणार नाही. ही नखे बघ, ही भली मोठी नखे मी तुझा डेडा बाहेर करण्यासाठी चुकवलेली आहे. आता नरसिंह भगवान त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूचं पोट त्या ठिकाणी फाडतात आणि हिरण्यकश्यपूचा वध करतात. नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवंत हिरण्यकश्यपूचा वध करतात. परंतु अजूनही महाराज क्रोधित आहेत, इतके क्रोधित आहेत, इतके क्रोधित आहेत. आता शांत कसं करायचं? सगळे देवता तर पहिलेच बाजूला झाले. एवढं भयंकर रूप देवाचं पहिल्यांदा सर्वांनी पाहिलं होतं. सगळे देवी देवता आता नरसिंह भगवंताला शांत करण्याकरिता येत आहेत. सर्वात प्रथम ब्रह्मदेव येतात. 4 ज्यांचे मुख आहेत ते ब्रह्मदेव. पण ब्रह्मदेव आहेत का? ब्रह्मदेव ब्रह्मदेव येतात. या थोडस ब्रह्मलोकातून यायला टाइम लागतो. आता ब्रह्मदेव आलेले आहेत. भगवान परमात्म्याचं ते रूप पाहून ब्रह्मदेव अचंबित झालेले आहेत. आणि भगवान परमात्म्याचं ते रौद्र रूप पाहून ब्रह्मदेव घाबरलेले. ब्रह्मदेव म्हणाले आपल्या हातचं हे काही काम नाही, आपल्या हाताने काही जमणार नाही. ब्रह्मदेव फक्त पाया पडतो. त्या ठिकाणी टरकाळी अशी फोडलेली आहे. ब्रह्मदेव घाबरलेले परत गेले. आता शंकर भगवंत येत आहेत, जे नित्य निरंतर भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये धारण करतात. असे शंकर भगवान सगळेजण म्हणतात आता भगवान परमात्म्याचं भक्त आलं तर शांत होतील. पण शांत झाले, त्या ठिकाणी आले. भक्ताचं दर्शन केल्यानंतर तरी भगवंत शांत होतील, रुद्रांचं दर्शन केल्यानंतर तरी भगवंत शांत होतील. परंतु भगवंताने अजून जोरात टरकाळी मारली. जोरात टरकाळी मारल्यानंतर आता शंकर भगवंताला समजलं आपली दाळ गळणार नाही. म्हटल्यानंतर आता सगळ्यांनी विचार केला. ब्रह्मदेवाने विचार केला, शंकर भगवंताने विचार केला, तिथल्या देवी देवतांनी विचार केला. आता काय करू म्हणे? भगवंताची असणारी जी पत्नी आहे, अर्धांगिनी आहे, लक्ष्मी माता. आता किती जरी पती क्रोधामध्ये असला तरी सुद्धा लक्ष्मी माता किंवा बायकोला माहित असतं पतीचा क्रोध कसा शांत करायचा. लक्ष्मी माता सुंदर अशा प्रकारे हात जोडून हातामध्ये पूजेचं ताट घेऊन सज्ज झालेली आहे. सुंदर अशा प्रकारे लक्ष्मी माता सज्ज झालेली आहे आणि पूजेचं ताट घेऊन भगवंताला शांत करण्याकरिता आली आहे. लक्ष्मी मातेने विचार केला, एवढे काय क्रोधात असतील म्हणे,
मला बघितल्याबरोबर लक्ष्मी त्या ठिकाणी भगवंताचा क्रोध शांत होईल आणि लक्ष्मी माता येतात आणि भगवंताचं ते रौद्र रूप पाहतात, भगवंताचं ते नरसिंह रूप पाहतात. पहिले तर एकदम घाबरतात आणि घाबरल्यानंतर महाराज जशी भगवंत डरकाळी फोडतात, डरकाळीच्या आवाजाने आता कोणालाच ऐकले नाही म्हटल्यानंतर सगळ्यांनी भक्त प्रल्हादाकडे हात जोडले. भक्त प्रल्हादाला सांगितलं, आता तुम्हीच बघा म्हणे, आता आम्ही तर सर्वांनी हात टेकले. आमचे भक्त प्रल्हाद, छोटे शेवलेशे भक्त प्रल्हाद क्रोधित झालेल्या भगवंताच्या जवळ जातात. क्रोधित झालेल्या भगवंताच्या जवळ गेल्यानंतर भगवान परमात्मा आता भक्त प्रल्हादाला मांडीवरती बसवतात आणि काय सुंदर दर्शन आहे महाराज. भक्ताने त्या ठिकाणी एवढं कष्ट सहन केले, एवढं कष्ट सहन केले आणि भगवान परमात्मा आता त्या ठिकाणी आलेले भक्ताची सोडवणूक करण्याकरिता त्या ठिकाणी कुरवाळलं महाराज. जसं आपली आई लेकराला जवळ करते, राग शांत झाला होता नरसिंह भगवंताचा प्रल्हादाला पाहिल्याबरोबर. शांत देऊन चित्त देऊन ऐका बरं का, झाला आपला आता. हा, कुरवाळत आहेत भगवंताला, त्या ठिकाणी भगवंत कुरवाळत आहेत भक्त प्रल्हादाला, केसावरून हात फिरवत आहेत, भक्त प्रल्हादाला पाहत आहेत आणि भक्त प्रल्हादाला भगवान परमात्मा म्हणत आहेत, प्रल्हादा मी उशीर केला का रे, मी उशीर केला का प्रल्हादा? तुला किती कष्ट सहन करावे लागले असतील प्रल्हादा, तुझ्या पित्याने तुला किती कष्ट दिले असतील प्रल्हादा, मला माफ कर प्रल्हादा, मला यायला उशीर झाला का रे? भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी भगवंताला म्हणतो, देवा मी आज धन्य झालो, तू मला वाचवलंस देवा, आता काहीच माझ्या ठिकाणी दुःख उरलेलं नाही, तू आला ना देवा, एवढ्यातच मला आता समाधान मिळालेलं आहे. तू खरंच भक्तवत्सल आहे, तू खरंच भक्तांचं रक्षण करणारा आहे. पंढरीश पांडुरंग परमात्मा नरसिंह भगवंता, तू खरंच त्या ठिकाणी भक्तांचा कैवारी आहेस. तू भक्तासाठी किती काय काय करतो रे देवा. आता भक्त प्रल्हादाने अशा प्रकारे सुंदर भगवंताला स्तुती केल्यानंतर भगवान परमात्मा आता भक्त प्रल्हादाला म्हणतात, तुला काही इच्छा आहे मनामध्ये, काय मागायचं असेल तर मागून घे, मी आज तुला काहीही देण्याकरिता तयार आहे प्रल्हादा. प्रल्हाद म्हणतो, देवा मला काहीच इच्छा नाही. नरसिंह भगवंत म्हणतात, जरी तुला इच्छा नसली ना तरी मला देण्याची खूप इच्छा आहे आणि तू मागून तरी बघ. प्रल्हाद म्हणतो, देवा जर द्यायचंच असेल ना, माझ्या पित्याने तुमच्याशी वैर धारण केलं आणि त्याच्यामुळे त्याचा तुम्ही त्या ठिकाणी संहार केला, नाश केला. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की त्याला अधोगती मिळू नये, त्याला मोक्षपद प्राप्त व्हावं, वैकुंठच त्या ठिकाणी प्राप्त व्हावं, असं माझी इच्छा आहे. तेवढी इच्छा तेवढी तुम्ही पूर्ण करा देवा. भक्त प्रल्हादाचं असं बोलणं ऐकून महाराज त्या ठिकाणी नरसिंह भगवंताला खूप आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर नरसिंह भगवान परमात्मा म्हणतात, अरे त्याने वैर जरी धारण केलं असलं तरी पण जसं मी त्याला मारलं ना तसाच तो माझ्या वैकुंठाचा अधिकारी झाला म्हणे. मी ज्याला मारतो ना तो मलाच प्राप्त होतो आणि तू कधीच मला प्राप्त झालेला आहे. पण प्रल्हादा मला नवल याचं वाटतं, अरे ज्या बापाने तुला एवढं कष्ट दिलं, ज्या बापाने तुला मला भेटण्यापासून, माझं नामचिंतन करण्यापासून अडवलं, त्या बापाची सुद्धा तू आज त्या ठिकाणी सद्गती इच्छितो आहे. तुझ्यावरती मी प्रसन्न झालो आहे आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाला प्रेम करतात. सुंदर अशा प्रकारे आपण थोडस भजन करू. हो काली कमली वाला, काली काली कमली वाला, मेरा